हॅलो एव्हरीवन, तुमचं स्वागत करते आज व्हेज फूड रेसिपीमध्ये। आज मी कुठली रेसिपी नाही सांगणार, तर डेली यूजमधली साफसफाईची टिप्स सांगणार आहे। त्यासाठी आपण जे काही तुमच्या घरातले भांडे असले जे जास्त मळकट और तेलकट असे झालेले असते, जसे की माझ्या घरात चिमणी असते कंटिन्यू असल्यामुळे ती खूपच तेलकट झालेली असते, म्हणजे साफसफाई करायला खूप वेळ जाते। त्यासाठी मी एक उपाय बघितलेला आहे आणि तो सध्या घरात मी यूज करत आहे। त्यावेळेस मी डोक्यात आलं की हा व्हिडिओ शूट करून भरपूर महिलांना शेअर करावा, जसे की ते महिलांचा त्रास कमी होईल दसऱ्याच्या साफसफाईमध्ये। त्यामुळे मी चिमणीचे सगळे पार्ट रिमूव्ह करून घेतलेले आहेत आणि एक मोठ्या टबमध्ये चिमणीचे पार्ट ठेवलेले आहेत। गॅस बर्नर पण मी खाली ठेवलेले आहेत आणि एक अर्धा पातेलं गरम पाणी टबमध्ये पाणी ओतून 2-3 चमचे मी कास्टिंग सोडा टाकले। जास्त कास्टिंग सोडा टाकायचे नाही, तुमचे जसे भांडे किंवा कपडे असतील त्या प्रकारे जास्त कास्टिंग सोडा टाकायचं नाही, 2-3 चमचे पुरेसे आहेत। तुम्ही आयदर कपडे धुवा किंवा पडदे असतील भांडी असतील 2-3 चमचे जास्त कास्टिंग सोडा टाकू नका। 2-3 चमचे ते पुरेसे होईल। कास्टिंग सोड्याला डायरेक्ट तुम्ही टच नका करू। जो का कास्टिंग सोड्याचा पॅकिंग असतो तो पॅकेट कात्रीने कापून आपल्या खाली चमचे साईने 2-3 चमचे घ्यायचे आणि डायरेक्ट त्या पाण्यामध्ये हात नाही घालायचा। आपण चमचेच्या साईने किंवा मोठं जे काही तुमच्या घरात लाटणं वगैरे असेल किंवा काठीच्या साईने तो पाण्यामध्ये कास्टिंग सोडा विरघळून घ्यायचा। विरघळल्यानंतर कास्टिंग सोडा टाकल्या गरम पाण्यात ऑटोमॅटिक विरघळून जातो। जे काही तुमच्या घरातले भांडी असतात त्या कास्टिंग सोड्यामध्ये भिजून घ्यायचे। जसं की माझी चिमणीची जाळी पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडत नाही आहे आणि त्या टबमध्ये बसत नाही, त्यामुळे ते त्या पाण्याला डायरेक्ट टच न करता वाटीच्या साहाय्याने त्या जाळीवरती पाणी शिंपडतं। जसं तुम्ही करू शकता। तुमच्या टबमध्ये कुठलेही सामान घरातले बुडत नसेल, जसे की कढई वगैरे असते मोठी बुडत नाही, तुम्ही त्या वाटीच्या साहाय्याने त्यावर पाणी शिंपडू शकता। आणि तुमच्या घरातले जे काही मळकटलेले टॅवेल्स वगैरे असतात, पोरांनी नॅपकिन्स, पोरांचे सॉक्स, शाळेचे सॉक्स वगैरे निघत नाही, सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सॉक्स पण खूप खराब झालेले असतात, चिखलाने माखलेले असतात, ते पण तुम्ही या कास्टिंग सोड्यामध्ये भिजवू शकता आणि एकदम चकाचक तुम्ही सॉक्स बघू शकता धुवून। अशा प्रकारे मी दुसऱ्या पातेल्यात पण कास्टिंग सोड्याचे पाणी ते मी पिठाची माझी पिशवी जस्ट काल जळून आणलेली आहे, ते पण मी त्या पाण्यामध्ये बुडवत आहे, जसे की पिठाची पिशवी पण त्या पाण्याने स्वच्छ निघून येईल, त्यामुळे मी त्यामध्ये बुडवलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही घरातले जे काही तुमचे कपडे किंवा भांडी असतील ह्या पाण्याने तुम्ही क्लीन करू शकता। जर्मनचे भांडे तर या कास्टिंग सोड्याने अप्रतिम निघतात, एकदम चकाचक नवीन होऊन निघतात, ते पण तुम्ही डायरेक्टली घासू शकता। कसे की आता तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये, पाण्यामध्ये कास्टिंग सोड्यामध्ये ते जर्मनचे भांडे बुडवून ठेवायचे अर्धा तासभर, नंतर क्लीन करायचे। नंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अर्धा तासाने मी ते धुवायला घेतलेले आहेत। त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर ते बुडवलेले जे काही चिमणीचे पार्ट्स आणि पिशवी आहे ते पहिला मी चिमणीची जाळी घेतलेली आहे साफ करण्यासाठी काही जास्त फार कष्ट नाही आहे। तुम्ही दात घासाच्या ब्रशनी मी ते कॉर्नर वगैरे तिथं जसं माझा हात जात नाही त्या ब्रशने साह्याने मी साफ करत आहे। आणि तुम्ही आता बघू शकता जास्त कष्ट न घेता चिमणीची जाळी किती इझिली साफ झालेली आहे। जास्त अशा प्रकारे तुम्ही घरातले जे काही तुमचे भांडी आहेत भिजवल्यामुळे, कास्टिंग सोड्यामध्ये भिजवल्यामुळे इझिली निघून जाईल आणि जास्त त्रास पण नाही होणार। आता अशा प्रकारे तुम्ही घरातले तुमचे पडदे, आता दसऱ्याची साफसफाई चालू असल्यामुळे घरातले पडदे पण तुम्ही अशाच ह्या पाण्यामध्ये बुडवून धुवू शकता। बघा तुम्ही माझी चिमणीची जाळी किती स्वच्छ साफ झालेली आहे। अशा प्रकारे मी चिमणीचे सर्व पार्ट क्लीन करून घेतलेले, गॅस बर्नर पण मी क्लीन केलेले आहे। अशा प्रकारे मी डेली घरातले जे काही माझे क्लिनिंगचे सामान असतात मी ह्या कास्टिंग सोड्याच्या साहाय्याने साफ करत असते। तुम्ही पण दसऱ्याची साफसफाई चालू असल्यामुळे तुमच्या घरात जे काही तुमचे क्लीन करायचे असतील तुम्ही ह्याच्या साहाय्याने तुम्ही क्लीन करू शकता। एवढंच की प्रिकॉशन घ्यायचे, प्रिकॉशन हेच आहे की तुम्ही पाण्यामध्ये कास्टिंग सोडा घातल्या तुम्ही हात नाही घालायच्या, काठीच्या साहाय्याने जे काही तुमचे सामान आहे ते बुडवायचे आणि अर्धा तासाने तुम्ही त्या पाण्यात हात घालायचे। अर्धा तासात तुम्ही बघू शकता तुम्ही जे काही भिजवलेले कपडे असतील एकदम क्लीन झालेले असतील, तुम्ही हाताने नुसतं पाण्यात जरी पिळून टाकले की ते एकदम नवीन होऊन जातील। आणि भांडीचं पण तसंच आहे, तुम्ही कास्टिंग सोड्यामध्ये भिजून अर्ध्या तासाने ते स्वच्छ क्लीन करून घेऊ शकता। बघा तुम्ही सध्या यूज करून बघा आणि कसे तुमची भांडे किंवा कपडे कसे निघतात मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू।